भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली। त्यावेळी एका 12-13 वर्षाच्या मुलाने आपल्या शाळेचं नाव इंदिरा गांधी यांच्या नावाने असल्यामुळे या शाळेत शिक्षण घेण्यास नकार दिला आणि दुसऱ्या शाळेत आपला दाखला दिला। हा मुलगा होता महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना। तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे एक भारतीय राजकारणी आहेत जे 30 जून 2022 पासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून तर 2019 ते 2022 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि 2013 ते 2015 पर्यंत भाजप महाराष्ट्र राज्य युनिटचे अध्यक्ष म्हणून काम केले। वयाच्या 44व्या वर्षी शपथ घेणारे ते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत। 28 नोव्हेंबर 2019 रोजी राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी 2019च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटात मुख्यमंत्री म्हणून 5 दिवसाची दुसरी टर्म पूर्ण केली। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून फडणवीस यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे। 2009 पासून महाराष्ट्र विधानसभेतील दक्षिण पश्चिम मतदारसंघ आणि 1999 ते 2009 पर्यंत नागपूर पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। 1997 ते 2001 पर्यंत नागपूरचे महापौर देखील होते। देवेंद्र फडणवीस यांचा जन्म एका मराठी ब्राह्मण हिंदू कुटुंबातील गंगाधरराव फडणवीस आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी 23 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला। त्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांनी नागपूर येथून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले। त्यांची आई सरिता फडणवीस या विदर्भ गृहनिर्माण पतसंस्थेच्या माजी संचालक होत्या। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये पूर्ण केले। आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना जनसंघाचे सदस्य असताना सरकारविरुद्ध निदर्शनामध्ये भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी कॉन्व्हेंटमध्ये शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला, कारण त्यांना पंतप्रधानाच्या नावावर असलेल्या शाळेत जाण्याची इच्छा नव्हती, कारण आणीबाणीमुळे त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले होते। त्यानंतर देवेंद्र यांची बदली नागपूरच्या सरस्वती विद्यालयात करण्यात आली, जेथे त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण पूर्ण झाले। फडणवीस यांनी नागपूरच्या धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। नंतर फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉची डिग्री केली। व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि DSc जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट बर्लिन जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले। पुढे आपण जर फडणवीस यांची राजकीय कारकीर्द बघितलं तर फडणवीस यांची राजकीय कारकीर्द 90च्या दशकात सुरू झाली। तेव्हापासून त्यांच्या राजकीय पक्षासाठी आणि निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या। महाविद्यालयीन विद्यार्थी असताना फडणवीस हे भाजपाची संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVPचे सक्रिय सदस्य होते। 1992ला वयाच्या 22व्या वर्षी नगरसेवक झाले। 5 वर्षांनंतर 1997 मध्ये फडणवीस हे 27 वर्षाचे नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि भारताच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर बनले। नंतर फडणवीस 1999 पासून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहे। मग येतो देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2014 ते 2019। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील वरिष्ठ काही नेत्यांना कलाटणी देत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा सोपवली। या पदावर निवड झाल्यानंतर फडणवीस यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेतील सर्वात मोठा पक्षाचे नेते म्हणून फडणवीस यांची 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकून त्याला शासन करण्याची परवानगी दिली। 2023 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी जे चमत्कार करून दाखविले त्यावरून ते आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य आहे असे म्हटले जाते। सोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप काही आरोप झाले आहे, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही। पण सध्या तरी राजकीय प्रतिमा स्वच्छ आहे असेच दिसून येते। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।